महाराष्ट्रात जोपर्यंत त्या संजीवनी वाघ सारख्या शिवकन्या जिवंत आहे ना, तोपर्यंत भगव्या ध्वजाला धोका नाही. तुम्ही आम्ही स्वतःला हिंदू म्हणून मिरवून घेतो ना, सगळं श्रेय जर कोणाला जातं तर ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. पण आज दुर्दैव असे, काल परवा शिवजयंती झाली आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखला नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये काही शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा शिवजयंतीच्या निमित्तानं त्या गावामध्ये उभा केला. आणि वाईट वाटतंय सांगायला, हिंदू धर्मातल्याच काही लोकांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला. भांडणं इतकी टोकाला गेली. कोण म्हटलं शिवरायांचा पुतळा तिकडं नाल्यात फेकून देऊ. भांडण वाढत वाढत गेलं आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखला नावाच्या गावातील एक हिंदू तरुणी संजीवनी वाघ असं त्या मुलीचं नाव आहे. ती पोरगी म्हटली, शिवरायांचा पुतळा जर कोण हटवत असेल तर मी मरल पण पुतळ्यापासून हलणार नाही. त्या पोरीनं शौर्य दाखवलं. पण भांडण इतकं टोकाला गेलं होतं, हिंदू धर्मात फूट इतकी मोठी पडली होती की अक्षरशः त्या समाज कंटकांनी त्या आपल्या बहिणीचे अक्षरशः कपडे फाडले. हो, फुटबॉल केला तिचा, लातानं तिला मारू लागले, तरी त्या पोरीनं झुंज दिली. मला वाटतं महाराष्ट्रात जोपर्यंत त्या संजीवनी वाघ सारख्या शिवकन्या जिवंत आहे ना, तोपर्यंत भगव्या ध्वजाला धोका नाही. हिंदू धर्माच्या कार्यात जर हिंदूच आडवे येत असतील, शिवाजी महाराज सकल हिंदू समाजाचे, त्यांनी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना सोबत घेऊन भगवा ध्वज फडकावला. आणि आज हिंदू धर्मातल्या जाती शिवरायांच्या पुतळ्याला जर विरोध करत असेल तर हे महाराष्ट्रावरचं फार मोठं संकट आहे. याच्याने गुदगुल्या जर कोणाला होणार आहे ना, तर हिंदू विरोधी शक्तींना होणार आहे. आणि सर्वात मोठी चूक जर याच्यात कोणाची आहे तर पोलीस प्रशासनाची. पोलीस प्रशासनाला सगळं समजलेलं असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि अन्याय लेकींवर झाला, लेकी बाळींवर झाला. आज एवढा मोठा तणाव निर्माण झालाय. माझी तर मागणी आहे, ज्या पोलीस प्रशासनानं या घटनेला गांभीर्यानं घेतलं नाही, त्या पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाचीच कारवाई झाली पाहिजे. ती जी संजीवनी वाघ नावाची आपली वाघीण आहे, तिच्या पाठीशी सगळ्यांनी हिंदू म्हणून उभं राहिलं पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.